मंडळी, आज पुन्हा एकदा इतिहासाच्या कबरीतून टिपू सुलतान बाहेर काढला गेला। विश्रामबाग वाड्याच्या भिंतीपासून ते मोबाईलच्या स्क्रीन पर्यंत आज एकच वाद पेटलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना। त्या दोघांना एकाच तराजूत तोडण्याचा अघोरी प्रयत्न केला गेला का? एका बाजूला शिवराय, दुसऱ्या बाजूला टिपू। समकक्ष, समान शौर्य, समान स्वराज्य असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी वादाचं मोहोळ उठवलंय। लगेचच राजकारण पेटलं नसतं तर नवल पुण्यात तर एखाद्या युद्ध क्षेत्रासारखं दृश्य होतं, बघितलं असेल तुम्ही। पण हे युद्ध इतिहासाचं नाहीये, आजच्या राजकीय सोयीचं आहे, ध्रुवीकरणाचा आहे। सवाल आहे, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकते का? नाही, होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही, कुठल्याही कोणातून होऊ शकत नाही। एका बाजूला स्वराज्याची संकल्पना घेऊन आलेला राजा, जो मोगलांच्या जाचातून रयतेची मुक्तता करत होता। स्त्रियांचा सन्मान, सगळ्या धर्मियांचा सन्मान, शेतकऱ्यांचं रक्षण, आरमार, किल्ल्यांची साखळी, सर्वसमावेशक राज्याची स्वप्न पाहणारा। दुसऱ्या बाजूला 18व्या शतकाचा एक शासक, जो ब्रिटिशांविरुद्ध लढला खरा, रॉकेट विकसित केले हेही खरं आहे, पण त्याच वेळी कुडगू, मालाबार, मंगळुरूमध्ये हजारो हिंदू आणि ख्रिश्चनांवर जबरदस्तीने धर्मांतर, मंदिरांचा नाश, क्रूरता हे डाग आहेत। दोन चेहरे एकत्र बसवता येत नाहीयेत, कुणालाही जमणार नाही। बसवायचा प्रयत्न कराल तर इतिहासाची विकृती ठरेल। पण प्रश्न इतकाच नाहीये, प्रश्न हाही आहे की हे सगळं कशासाठी आहे? का 250 वर्षापूर्वीच्या एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा कबरीतून बाहेर काढलं जात आहे? कधी बाबर, कधी औरंगजेब, कधी टिपू सुलतान। दोन्ही बाजूंकडून आहे, एक बाजू नाहीये, याला दोन बाजू आहेत, कारण दोघांचंही त्याच्यामध्ये भलं आहे, मतांची गणित आहेत। एकीकडे सेक्युलरिझमच्या नावाखाली, दुसरीकडे हिंदुत्वाच्या नावाखाली दोघेही एकच करतायत, इतिहासाला हत्यार बनवतायत का? आज टिपूला सेक्युलरिझमचं प्रतीक बनवलं किंवा त्याला केवळ खलनायक म्हणून मांडणं, हे दोन्ही टोकाचे विचार फक्त मतपेटीसाठी वापरले जात आहेत का? आज आपल्याला सवाल विचारायचा। मतांच्या ध्रुवीकरणासाठी सगळं चाललंय का? भावनांचा ज्वालाग्रही इंधन म्हणून वापर केला जातोय का? टिपू सुलतान ब्रिटिश विरोधी लढवय्या होता, हे खरं आहे, पण त्याचा लढा स्वराज्यासाठी होता का? शिवाजी महाराजांचा लढा रयतेच्या स्वातंत्र्यासाठी होता, धर्माच्या नावानं दडपशाही नव्हती। हा फरक समजून घेण्याची गरज आहे। ते कोणी समजून घेतंय की नाहीये? समजून घेणं सोपं नाहीये, कारण भावना तर्कापेक्षा जास्त टोकदार असते, जोरदार असते। ज्या भारतीय जनता पक्षाला आता टिपू सुलतान ठार खलनायक वाटू लागलाय, त्याच्या नावासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कागदांवर जिवंत आहे, नाकारणार आहेत का ते? प्रश्न आहे, आज आपण काय करतोय? भूतकाळाच्या सावल्या सोबत लढतोय, पण त्या सावल्या आपणच उभ्या करतोय का? टिपू सुलतान नायक की खलनायक, हा प्रश्न उभा करून आपण काय साधतो? बघा, या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता जे प्रमुख पाहुणे आहेत, त्याच्यामध्ये मालेगावच्या उपमहापौर शान हिंद आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे तुमचं। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। शिवरायजी, तुमचं स्वागत। हनुमंत पवार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते। हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे। पण त्याचबरोबर आपण उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते तुषार दामगुडेंनाही बोलवलंय, मुस्लिम अभ्यासक मोहम्मद पैगंबर शेख यांनाही बोलवलेलं आहे, आणि टिपू सुलतानच्या इतिहासाचे अभ्यासक असलेले डॉक्टर नीरज साळुंखे सरांना सुद्धा बोलवलेलं आहे, जे इतिहासाची पानं आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतील। म्हणून मी या तिघांचंही स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात मला शान हिंद तुमच्यापासून करायची आहे। पहिली प्रतिक्रिया, टिपू सुलतान तुमच्यासाठी किती ग्रेट असेल, काय असेल मला माहित नाही, काय ते तुम्ही सांगा आता, पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना होऊ शकते का? तुमचं काय म्हणणं आहे? आणि जी केली गेली त्याच्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय? देखिए, एक बात ये है कि सारे विवाद जो आ रहे हैं वो मेरी ऑफिस में उनकी तस्वीर लगाने से। हाँ, बात ये है कि जब मैंने ऑफिस का चार्ज लिया तो उस वक्त ऑफिस हमारी बिल्कुल खस्ता थी, वहाँ कोई
काम नहीं था, बैठने के लिए सही जगह भी नहीं थी, लेकिन कमिश्नर ने हमको वो ऑफिस चार्ज के लिए दी और हाँ हमने चार्ज लिया। और मुझे मेरी गठबंधन में जो लोग थे उनके कॉर्पोरेटर्स ने मुझे वो तस्वीर दी और वो लगाई उन्होंने, जिस पर मेरा एतराज भी नहीं था। तो जी ये सवाल पैदा होता है कि अकेली उनकी तस्वीर क्यों थी। तो बात ये है कि ये प्रशासन, जो प्रशासक हमारे चार्ज देने से पहले वहां थे, ये उनकी गलती है कि उन्होंने बाकी लोगों की तस्वीरें लगाकर देनी चाहिए थी। अगर हाँ मुझे हैंड ओवर किया जाता और मुझे कुछ बोला जाता तो सबसे पहले अगर मैं किसी की तस्वीर लगाती तो वो हमारे राष्ट्रपिता गांधी जी की। उसके बाद जो संविधान रचना जिन्होंने की है, जिस वही संविधान से मैं एक ओबीसी राखीव वार्ड से महिला चुनकर आई हूँ, बाबा साहेब अम्बेडकर की, हमारे छत्रपति शिवाजी महाराज की, और उसके बाद में टीपू सुल्तान साहब की तस्वीर। और जो हमारे विचारों के हैं, हम लोहियावादी जयप्रकाश नारायण को मानने वाले समाजवादी लोग, हम उनकी तस्वीरें भी वहां पर लगाते। कहने का मतलब ये है कि तस्वीर मेरी मर्जी से लगी थी, जिसपे मेरा कोई एतराज नहीं था। हाँ दूसरी बात ये कि उनका मुआवजा छत्रपति शिवाजी से होगा, तो मैं एक बात ये कहूंगी कि छत्रपति शिवाजी महाराज जो हैं वो महाराष्ट्र के थे। हमारे यहाँ के ज्योग्राफिकल हालात अलग थे, हमारी लैंग्वेज अलग थी, और दोनों का एरा अलग था, इसलिए मुआवजा होना नहीं चाहिए। लेकिन अगर कहीं ना कहीं जैसे महान व्यक्ति शिवाजी महाराज की शौर्यता जो थी, अगर उनके फूड स्टेप पर कोई चलता होगा तो ये हमारे शिवाजी महाराज के लिए बहुत बड़ी ग्रेटनेस है कि अगर दूसरी स्टेट के लोग भी उनको फॉलो करते हैं। ठीक आहे, पण तुम्ही ते टाळलेलं आहे की ते त्या आदर्शावर चालले की नाही त्याच्या खोलात मी जाणार आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण मी ही सगळी चर्चा करत असताना बाकी पाहुण्यांना एक मला विनंती करायची आहे. आपण आज या चर्चेची सगळी मांडणी करत असताना तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे मांडणी करण्याचं, तुमच्या विचारधारेनुसार ती निश्चितपणे करा. पण ती करत असताना या मुद्द्याची संवेदनशीलता कुठेही हरवणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि जर समजा असं मला जाणवलं तर मी आपला आवाज थांबवेन आणि आपल्याला पुढे बोलता येणार नाही हेही सांगतो. कारण कुठल्याही कार्यक्रमापेक्षा आणि आपल्या मतापेक्षा हा महाराष्ट्र मोठा आहे आणि तो सुरक्षित एकत्र राहिला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. हनुमनजी, असं काय घडलं? कुठला असा अँगल आहे, कुठला असा दृष्टिकोन आहे, कुठली दुर्बीण आहे अशी की त्या दुर्बीणमधून तुमच्या प्रदेशाध्यक्षांना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यात साम्य दिसलं? तुमचं काही बोलणं झालं का? दुपारी मी त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना ते सांगता येत नव्हतं. तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि पक्षाच्या पातळीवर सुद्धा वाटतं का आ बाई मुझे मार असं झालंय, पायावर दगड मारून घेतलाय? खेद वाटतो का या गोष्टीचा? मालेगावच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयामध्ये टिपू सुलतानांचा फोटो लावल्याचा प्रश्न पत्रकारांनी बुलढाण्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धनजी सपकाळ यांना विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना हर्षवर्धनजी सपकाळ जे म्हणाले ते माध्यमांमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही दाखवलेले आहे, दाखवतही आहात. स्वराज्य स्वातंत्र्याची प्रेरणा याच्याशी तुलना केली तर शिवाजी महाराज टिपू सुलतानांच्या समकक्ष, टिपू सुलतान शिवाजी महाराजांच्या समकक्ष या अर्थाचं ते विधान होतं. ज्यावेळेस आक्रमण होईल आपल्या राज्यावर, ज्यावेळेस आक्रमण होईल त्यावेळेस त्याच्या विरोधात प्राणपणानं लढलं पाहिजे, आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढलं पाहिजे, आक्रमण करणाऱ्यांच्या बाजूनं नाही राहिलं पाहिजे, आक्रमकांशी लढलं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी समंत भारतीयांना दिलेली प्रेरणा. 200-250 वर्षानंतर टिपू सुलतान इंग्रजांसोबत गेले नाही. आरकाटचा नवाब जो मुस्लिम होता इंग्रजांसोबत गेला. पेशवे इंग्रजांच्या सोबत लढत होते. निजाम जो धर्मानं मुसलमान होता इंग्रजांसोबत लढत होता. निजाम, पेशवे म्हणजे मराठे आणि आरकाटच्या नवाबानेही आपण एकदेशीयांनी मिळून इंग्रजांसोबत संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे असं टिपू सुलतानचं आवाहन होतं. पत्र आहे, इतिहासकार सांगतील. इंग्रजांसोबत लढण्याच्या टिपू सुलतानांची प्रेरणा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेशी, लढण्याच्या प्रेरणेशी होत असेल तर त्या मुद्द्यापुरतं साम्य आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं. पण टिपू सुलतानांचा एकूण राज्यकारभार आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सगळं याची तुलना आपण करताय, माध्यम करतायत. ती तुलना करण्याचा हेतू हर्षवर्धनजी सपकाळांचा नव्हता आणि नाही असं त्यांनी आज आपल्याही चॅनलला सांगितलं, आम्ही इथं सांगतो. आता याच्या उपर
ज्यावेळेस तुम्ही टिपू सुलतानांचं उदात्तीकरण करताय असा प्रश्न उपस्थित करताय, किंवा तुमच्या अगोदर भारतीय जनता पक्षानं थेट सांगितलं, देवेंद्रजी फडणवीस सर्वोच्च नेते आहेत, त्यांनी सांगितलं की काय आक्रमक, हिंसक आणि नराधम टिपू सुलतानांचं आम्हाला हे मान्य नाही, ते मान्य नाही. 3-4 प्रश्न मला चर्चेच्या सुरुवातीला प्राथमिक स्टेजला उपस्थित करायचे. कर्नाटकमध्ये तुमचे मुख्यमंत्री येदियुरप्पा टिपू सुलतान घालतात अशी टोपी घालून टिपू सुलतानांच्या जयंतीला उपस्थित असतात. तुमचे जगदीश शेट्टर नावाचे खासदार टिपू सुलतानाच्या जयंतीला टिपू सुलतान घालतात तशी पगडी घालून त्यांच्या वंशजासोबत, वारशासोबत उपस्थित असतात. आर के मलकानी नावाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यचे संपादक 25 वर्ष राहिलेले, 6 वर्ष राज्यसभा खासदार भाजपकडून राहिलेले, दीनदयाळ उपाध्याय पासून अटल बिहारी वाजपेयी साहेबांसोबत स्नेहाचे संबंध असलेले मलकानी साहेब त्यांच्या पुस्तकामध्ये 20 पानं टिपू सुलतानांवर लिहितात. राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी टिपू सुलतानांवर कर्नाटकच्या विधानसभेत भाषण करतात. कर्नाटकमध्ये मतं घेण्यासाठी टिपू सुलतान चालतो. कर्नाटकमध्ये आपलं सरकार आणण्यासाठी टिपू सुलतानांची टोपी घालून भाजपवाले गेलेले चालतात. पण टिपू सुलतानांना महाराष्ट्रामध्ये उल्लेख केलेला, त्यांची आठवण काढलेली भाजपाला का चालत नाही? शेवट करतो मी माझ्या प्रतिपादनाचा, की जर कर्नाटक मधले भाजपवाल्यांना आणि महाराष्ट्रातल्याही आताच्या भाजपवाल्यांना जर टिपू सुलतान हिंसक वाटत असेल, स्वराज्यद्रोही वाटत असेल, किंवा काही आक्रमक वाटत असेल, तर एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये ऑगस्ट 2025 पर्यंत टिपू सुलतानांवर जे लिहिलेलं होतं त्यावर 11 वर्षात भाजपवाल्यांनी काय केलं? आज टिपू सुलतानांच्या एकूण कारभाराविषयी जे प्रश्न उपस्थित करतायत, त्यांनी असेच प्रश्न टिपू सुलतानांचा अभ्यासक्रमामध्ये एनसीआरटीच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये समावेश होता त्यावेळेस काय केलं होतं याचं कुठलंही उत्तर न देता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून काँग्रेसला प्रश्न विचारताना भारतीय जनता पक्षानं समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोण ओळखतो असं म्हणणाऱ्या भगतसिंग कोश्यारीला पद्मभूषण दिला, त्यावेळेस हे कुठल्या वेळात जाऊन बसले होते? प्रशांत कोरटकर असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राहुल सोलापूरकर असेल, किंवा पुतळा पडलेला असेल, त्या पुतळा पडण्याला जबाबदार असलेला माणूस यांच्या कोणावरही तोंड उघडणारे, सुधांशु त्रिवेदीला प्रवक्ता करणारे, ज्या सुधांशु त्रिवेदीने औरंगजेबाकडे शिवाजी महाराजांनी अनेकदा माफी मागितली असं सांगणाऱ्या सुधांशु त्रिवेदीला तुम्ही प्रवक्ता करता, किंवा अहिल्यानगरच्या तुमचा मुद्दा कळला, तुम्ही तिकीट देता भारतीय कमळावर. तुमचा मुद्दा कळला. मी टू द पॉइंट विचारतो. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत. कदाचित एक तो उल्लेख असेल तर टिपू सुलतानच्या नाव द्यावं रस्त्याला, अशा प्रकारचा ठराव आणि ते अनुमोदन आणि ते सगळं कागद सुद्धा जिवंत आहेत आणि ती मागणी आहे. मग प्रश्न आहे शिवरायजी, असं काय नेमकं झालं की अचानक तुम्हाला टिपू सुलतान ठार खलनायक वाटायला लागला, आणि कालपर्यंत जे केलं ते काय होतं? हा सवाल आहे त्यांचा. विलासजी, मुळात हर्षवर्धन सपकाळांचं जे पहिलं वक्तव्य आहे ते वक्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष आहेत असं पहिलं वक्तव्य आहे. माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. बोला. गदार उठल्यानंतर मग उपरती झाली आहे त्यांना, आणि उपरंत त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर केला वगैरे वगैरे, हे एका मुलाकडे होत पहिली गोष्ट. त्याच्यामुळे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष म्हणजे एका पातळीवर आणणं हा सगळ्यात मोठा आक्षेपार्ह मुद्दा. आतापर्यंत टिपू सुलतानला कोणी काय म्हटलं, टिपू सुलतानला मानलं की नाही मानलं, टिपू सुलतान कोण होता, काय होता, याचा अनेक चर्चा करता येतील, ते आपण करू, आताही करू. महत्वाचा विषय हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानला स्वतःच्या मताच्या राजकारणासाठी येऊन बसवणं हा सगळ्यात मोठा आक्षेपार्ह मुद्दा आहे. हा केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर या महाराष्ट्रात जे जे शिवभक्त आहेत, या महाराष्ट्रातले सगळेच लोक शिवभक्त आहेत, त्या सगळ्यांनाच या विषयावर निश्चित आक्षेप असेल. आणि आक्षेपाचा मुद्दा हा आहे की त्यांनी टिपू सुलतान भलावण केली असती तर कदाचित ती क्रिया आली नसती. पण टिपू सुलतानला महान ठरवण्यासाठी आणि त्यासाठी म्हणून त्यांना शिवाजी महाराजांच्या बरोबरीत घेऊन बसवणं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांच्या म्हणजे शत्रूच्या घरातल्या स्त्रियांचंही रक्षण केलं. सुरतच्या स्वारीच्या वेळी तिथे पोर्तुगीज महिला राहत होती, पोर्तुगीज महिलेच्या लहान मुलांना संरक्षण द्यावं म्हणून शिवाजी महाराजांनी
स्वागत करण्याच्या पूर्वी आपल्या मराठ्यांचा घराणा, आपल्या सैनिकांचा घराणा त्या महिलेच्या घराच्या भोवती लावला. आम्ही तर लहानपणापासून ऐकत आहोत, त्याला लोक काल्पनिक ठरवतात, पण कल्याणच्या शेजारचा सुविधा संघ आहे, त्याच्यामुळे अनेक पिढ्या घडल्या या भारतातल्या, की अशीच प्रभूची आई ती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, असं परस्त्री आणि शत्रूच्या घरात स्त्री बघितल्यानंतर त्या महाराजांच्या मनात येतं. त्यांची तुलना टिपू सुलतानच्या नराधमाशी, व्यक्ती जबाबदारीने हा शब्द वापरतो, नराधमाशी करणे या कारणच आहे. मग ऐका ना, आपण सगळ्यांचं मत आहे, सगळ्यांचं मत आहे की तुलना होऊ शकत नाही, नाहीच होऊ शकत, आपण स्पष्टपणे सांगतोय. पण मग ज्याला तुम्ही नराधम म्हणताय त्याचं नाव कुठल्या तरी रस्त्याला द्यावं, त्याचं उदात्तीकरण करण्याचा तुमचा हेतू काय, टोप्या तुम्ही का घालताय, हा सवाल आहे त्यांचा. नाही, मला मान्य आहे ना, काही लोकांनी चुका केल्या म्हणून चुका अर्ज सत्कार करावे का? एखाद्या टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याचा कसा तो व्यक्ती करेल, एखाद्या टिपू सुलतानची टी घातली असेल, त्याची किंमत समाजामध्ये तो चुकवेल, त्याचा निषेध आम्ही करू, हा भाग वेगळा आहे. पण महत्वाचं हे आहे की त्यांची उदाहरणं देऊन सपकाळांनी जे छत्रपती जवळ त्याला त्या टिपू सुलतानला नेऊन बसवलं, हे योग्य आहे का? नाही, अजिबात नाही, अजिबात होऊ शकत नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. डायरेक्टली सोडा, इनडायरेक्टली सुद्धा होऊ शकत नाही, असं आहे, इनडायरेक्टली सुद्धा होऊ शकत नाही, डायरेक्टली सोडून द्या. असं मी सुद्धा जवाहरलाल नेहरूंना जाऊ शकतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या डिस्कव्हर इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मी पॅट्रियट म्हटलं होतं. यशवंतराव वाड आणि सगळ्या शिवभक्तांनी आंदोलन केल्यानंतर वस्तू निदर्शनात आणून दिल्यानंतर तुम्ही चूक दुरुस्त केली. आता हे उकरून आहे का? हे उकरून सपकाळांना सद्बुद्ध का? ठीक आहे, मी पटकन एक छोटी कमेंट घेतो. हनुमानजी, छोटी कमेंट तुमची, त्याला उत्तर, आणि नंतर मला बाकी तीन पाहुण्यांकडे जायचं. छोटी कमेंट, छोटी. हनुमानजी, नेहरूजींचा उल्लेख शिवराय कुलकर्णींनी केला. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या मराठी प्रती उपलब्ध आहेत, इंग्लिश प्रती उपलब्ध आहेत. कुठेही शिवाजी महाराजांचं अवमूल्यन नाही. सावरकरांनी हिंदू पदपातशाहीमध्ये शिवाजी महाराजांच्या गुणांना सद्गुण विकृती मानल्याचा उल्लेख आहे. शिवराय कुलकर्णी त्या प्रती जाळायला माझ्यासोबत कधी येत आहे सांगा. मला मधलं एक वाक्य केलं, मधून मला सूचना आली, पुन्हा मला विचारा, मी सांगतो आपल्याला. परत सांगा, काय म्हणालात तुम्ही आता? त्यांना बहुतेक ऐकायला आलं नाही. हनुमानजी, शिवराय कुलकर्णी साहेबांनी पंडित नेहरू साहेबांच्या पुस्तकांचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांचा उल्लेख जे सांगतायत शिवराय कुलकर्णी तसा डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नाही. त्याच्या मराठी प्रती उपलब्ध आहेत. साने गुरुजींनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकर असं यांचा उल्लेख जे करतात, त्या सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या न्यायाला, त्यांच्या स्वराज्याच्या प्रयत्नाला काकतीय न्याय म्हणलेला आहे. त्यांच्या गुणांना सद्गुण विकृती म्हणलेला आहे. हे पुरावे आजही हिंदू पदपातशाही पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. शिवराय कुलकर्णी साहेब, चला आपण ती पुस्तकं जाळू. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पहिले हर्षवर्धन सपकाळांचा पुतळा जा, ती पुस्तकं जाळायला मी सोबत येतो. तुम्ही जाळता हनुमंतराव पवार. आज जो तुम्ही तुमच्या खासदाराने टिपू सुलतानांबद्दल त्यांना तुम्ही खासदारकी केलं, प्रदेश उपाध्यक्ष केलं. ठीक आहे, मी दोघांनाही पुरेसा वेळ दिलाय. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत. सगळ्यात शेवटी मी डॉक्टर नीरज साळुंके सरांकडे जाणार आहे, पण त्याआधी मला दोन्ही बाजू जाणून घेऊ देत. आणि आपल्या सोबत तुषार दामगोडे सुद्धा आहेत. तुषारजी, आज तुमची पोस्ट मी वाचली, त्या पोस्टमध्ये तुम्ही असं म्हणताय की अशा प्रकारचं उदात्तीकरण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. मुळात तुम्हाला असं का वाटतं की हे उदात्तीकरण का केलं जात असावं? म्हणजे तसा आपला आणि टिपू सुलतानचा काही संबंध नाही, त्याचा महाराष्ट्राशी म्हणजे तसा फार संबंध नाही, पण आपल्या केबिनमध्ये तो असलाच पाहिजे अशाबद्दलचा अट्टहास, त्याचा पुळका का? तुम्हाला काय वाटतं त्याच्या मागचं कारण काय आहे की हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे? सर्वात प्रथम ज्या मालेगावच्या उपमहापौर येथे उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. कारण एकदा सत्ता मिळाल्यानंतर त्यांचे आदर्श हे शिवाजी महाराज आहेत का टिपू सुलतान आहे का औरंगजेब आहे, ते त्यांनी पूर्ण हिंदू समाजाला ठळकपणे अधोरेखित करून दाखवलं. ही प्रामाणिकता त्यांची मला भावली खूप. दुसरं म्हणजे
आपण आपल्या दालनामध्ये, आपण आपल्या विचारांमध्ये, आपण आपल्या भाषणांमध्ये कुणाची नावं घेतो तर जे आपले आदर्श असतात. जसं की त्यांनी जर अब्दुल कलामांचं पोस्टर लावलं असतं तर कदाचित आम्हाला ते आवडलं असतं. इथे त्यांनी जर झाकीर हुसेनचं चित्र लावलं असतं तर ते आम्हाला आवडलं असतं. परंतु त्यांनी ते टिपूचंच का लावलं? त्यांना औरंगजेबाचंच नाव संभाजीनगरला का द्यायचं असतं? तर याच्या मागे तुम्हाला दिसेल की औरंगजेब, टिपू यांच्यापेक्षा इतरही राजे होते, पण त्यांचं न करता या दोघांचंच का करायचं? कारण या टिपूने त्याच्या तलवारीवरच लिहून ठेवलेलं आहे की हिंदूंच्या नाशासाठी माझी तलवार तळपते आहे आणि विजयाच्या दिवशी हैदर अली येऊन मला भेटेल. हा औरंगजेब हा मंदिर पाडणारा आहे, हा टिपू मंदिर पाडणारा आहे, हिंदूंच्या बायकांना बलात्कार करणार आहे, हा इथे धर्मांतर करणार आहे, हे यांचे आदर्श आहेत. म्हणून यांना टिपू, औरंगजेब, अफजल खान यांच्या मजारी हवा असतात, यांची छायाचित्र हवे असतात. यांना अब्दुल कलाम नकोय. आज पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राचं नाव टिपू आहे, त्यांच्या क्षेपणास्त्राचं नाव घोरी आहे, त्यांच्या क्षेपणास्त्राचं नाव गजनी आहे, आणि आमच्या क्षेपणास्त्राचं नाव काय? तर ब्रह्मास्त्र, अरिहंत. हे अशा आमच्या काही शस्त्रास्त्रांची नावं आहेत आणि हे आमचे आदर्श आहेत. हा महाराष्ट्र, हा शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, हा महाराष्ट्र उमाजीराजे नाईक, आमचे क्रांतिगुरु लवजी बाबा वस्ताद यांचा आहे. हा महाराष्ट्र टिपू आणि औरंग्याचा नाही, हे मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ सारख्या ज्या अवलादी आहेत ते त्या काळातल्या सूर्याजी पिसाळ आणि बाजी घोरपड्यांच्या अवलादी आहेत. कारण त्या काळामध्ये देखील आदिल आपण सन्मानपूर्वक बोलू एकमेकांबद्दल. आपण तुमचा राग असेल तुम्ही शब्दातून व्यक्त करा. पण शिवाजी महाराज एक मिनिट नाही ही भाषा असू शकत. मी सांगितलंय हनुमानजी हे असं नाहीये. मी सांगितलंय त्यांना माझं काम मला करू दे, माझं काम मला करू दे. हनुमानजी प्लीज आपण चर्चेचा डेकोरम पाळूया प्लीज, नाहीतर मला सगळ्यांचे आवाज बंद करावे लागेल. मी आधीच सांगितलंय हनुमानजींचा आवाज बंद करा, हनुमानजींचा आवाज बंद करा. आणि तुषारजी तुम्ही जे मांडणी करताय तुमची वैचारिक मांडणी करा, वैयक्तिक नको, नाहीतर मी दुसऱ्या पाहुण्यांकडे जाईल. शत्रूच्या बाईला परत सन्मानाने पाठवणारे शिवाजी महाराज आणि शत्रूच्या स्त्रियांना जनात खाण्यात कोंबणारा टिपू सुलतान, या दोघांची तुलना होऊ शकत नाही. ते कुणी केलं तर हिंदू समाज हे खपून घेणार नाही. तो जो कोणी करेल त्याची कबर बांधण्यासाठी हिंदू समाज हा कायम सक्षम आहे. पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत. पैगंबर, पहिल्यांदा तर मी तुमचं वाचलं, तुम्ही काय लिहिलं ते. तुम्ही म्हणालात की कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचं. पण प्रश्न हा आहे की 250 वर्षानंतर सुद्धा सातत्यानं टिपू सुलतानला का ऐतिहासिकरित्या कबरीतून काढलं जातं? राजकारणाचं ते एक हत्यार बनलंय का? मतांचं ते हत्यार बनलेलं आहे का? ध्रुवीकरणाचं ते हत्यार बनलेलं आहे का? एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट, आपण मध्ययुगीन भारताविषयी बोलत असताना, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयी बोलत असताना, सध्या काळामध्ये लोकशाहीच्या आतमध्ये असलेली जी परिमाणं आहेत, जे आपलं जे दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन 250 वर्ष मागे जो आहे तो आपण वापरू शकत नाही. हुकुमशाहीच्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, जे शासक होते त्या शासकांना ज्या पद्धतीने राजवट चालवावी वाटली त्यांनी चालवली. आज विषय आलाय की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहे त्यांची तुलना करणे ह्याचं समर्थन अजिबात केलं जाऊ शकत नाही. मी त्याचा आधीही निषेध केलेला आहे, आत्ताही निषेध करतो. आणि सन्माननीय जे हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी ते विधान मागे घ्यावं असं देखील मी नम्र आवाहन या माध्यमातून देखील पुनश्च एकदा करतो. मात्र या विषयावर भाजपवाल्यांनी जे आंदोलन वगैरे करणं, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, ते आंदोलन करण्यासाठी तरी ते पात्र आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण भाजपची जी काही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये होत आहेत ती अजिबात लोकमान्य नाहीयेत. याच्या मागचं कारण मुळात हे आहे की टिपू सुलतानशी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ नये हे वास्तव आहे. मात्र आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा पद्धतीची जी पुस्तकं भाजपवाल्यांकडून प्रकाशित केली गेली त्यावेळी कुठे हे लोक बिळामध्ये जाऊन बसली होती, हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जे आहे ते ज्यांना यांनी पुरस्कार दिला, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ते छत्रपती शिवाजी महाराज, जर रामदास स्वामी नसते तर शिवाजी नसते, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. शिवाजी महाराज जुन्या काळातले जे आदर्श आहेत, आत्ताच्या काळातले जे आहेत ते गडकरी आहेत आदर्श, अशा पद्धतीची वक्तव्य केली. सोलापूरकर बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज लाज घेऊन जे आहे ते आग्र्याहून सुटले. त्याच्यानंतर कोरटकर सारखा माणूस
तो या ठिकाणी आमच्या आई साहेब, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याविषयी अश्लील टिप्पणी करतो? कुठे आंदोलनं केली ह्या लोकांनी? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र यांना विचारतोय. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक जे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तुषार दामगुडेंसारखी व्यक्ती जे आहे ते म्हणतात की संबंध हिंदू समाज वगैरे जे आहे ते हे सहन करणार नाही. कोणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते हिंदू धर्मापुरते मर्यादित आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणचा मुसलमान, ख्रिश्चन, त्या ठिकाणी शीख, ईसाई सगळेच लोक मानतात. आज ज्या शाने हिंद आहेत उपमहापौर ज्या बोलल्या त्याच्यावर देखील यांनी जे आहे ते कुठल्याही पद्धतीने बोललेलं आहे आणि सुमार नरेटिव्ह सेट करण्याचा तुषार दामगुडे प्रत्येक वेळी जो आहे तो प्रयत्न करतात. उपमहापौर बोलल्या की माझ्या तिथे जर सर्वात पहिल्यांदा मी प्रतिमा कोणाची लावेल तर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची लावेल, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची लावेल, छत्रपती शिवाजी महाराजांची लावेल, संविधानाची लावेल आणि त्यासोबत टिपू सुलतानची लावेल, असं ज्यावेळी वक्तव्य केलं त्यावेळी तुषार दामगुडेंसारखे लोक या विषयावर का बोलत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि ठीक तुषार आहे, मी दामगुडे यांना विचारतो, कोणी अधिकार दिला? मी तुषार दामगुडेंना तो प्रश्न विचारतो. पैगंबर पैगंबर सर, फक्त मला एक शेवट हा. एकच मुद्दा मांडायचा बोला या बोला ठिकाणी. बोला बोला. जेव्हा ते म्हणतात की मंदिरांच्या विषयी, याच्याविषयी, त्याच्याविषयी हे बोलतात. पेशव्यांनी 4 वेळा जे आहे ते मंदिरांवर आक्रमण केली. शंकराचार्यांनी स्वतः टिपू सुलतानला पत्र लिहिली की आम्हाला या पेशव्यांपासून जे आहे ते संरक्षण द्या, अशा पद्धतीची पत्र जी आहे ती लिहिली. आणि स्वतः टिपू सुलतानने जे आहे ते शृंगेरी मठाला दान दिलं. शृंगेरी मठात असलेल्या शंकराचार्यांना जे संरक्षण दिलं त्याच्यावरती हे लोक का बोलत नाही हा माझा खूप मोठा प्रश्न आहे. 256 मंदिरांवर मी विचारतो त्याच्यावरती का बोलत नाही? ठीक आहे, तुषार दामगुडेजी, ज्या प्रकारची मांडणी तुम्ही केली, हिंदुत्ववादी शिवप्रेमींच्या मनातली आग तुमच्या बोलण्यातनं दिसली. मग जेव्हा भाजपचे नेते या सगळ्याबद्दल वारंवार आतापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी दाखले दिले, मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करणार नाही, तेव्हा तुमची ही आक्रमकता का दिसत नाही? पहिले मुद्दा एक. आणि दुसरा, आता त्यांनी सांगितलं स्पेसिफिक, म्हणजे टिपू सुलतानच्या बद्दलची फक्त एक बाजू तुम्ही बघता, दुसरी बाजू सुद्धा त्याला आहे. त्यांनी कशी मदत केली ही मांडणी ती केली जाते, ती दुर्लक्षी जाते का? विलासजी, मी एक एक मुद्दा घेतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आठवत असेल आपल्या चॅनलवरती आपल्याच कार्यक्रमामध्ये या कोरटकरला तुरुंगात नाही तर गोळ्या घातल्या पाहिजेत, त्याचं एन्काउंटर केलं पाहिजे अशी मागणी मी केलेली आहे. दुसरं म्हणजे जेव्हा ही तुलना ते नरेंद्र मोदी आणि त्यांच्यावर करतात तर मला त्यांना प्रश्न विचारायचा की नरेंद्र मोदींनी असे कोणते बलात्कार, अशी कोणती हत्याकांड स्वतःच्या हाताने ते केलेत आणि त्याच्याबद्दल अभिमान बाळगलाय की ज्याच्यामुळं त्यांचं नाव इतिहासामध्ये कुठल्या तरी समाजाचा जेनोसाइड करणारा व्यक्ती म्हणून असा आहे. मला हे नाही म्हणायचं की आजच्या मुसलमानांचा त्याच्यामध्ये दोष आहे. तुम्ही लक्षात घ्या, टिपूने काय केलं, औरंगजेबाने काय केलं, याच्यामध्ये आजच्या मुसलमानाचा 1% देखील दोष नाहीये. हिंदू समाजामध्ये जातीयता जेव्हा होती तेव्हा त्याच्याशी आमचा तुमचा 1% तरी दोष आहे का? पण त्याबद्दल जर आपण माज अभिमान बाळगत असू तर मात्र आपला दोष आहे. औरंगजेबाने आणि टिपू सुलतानने जे केलं त्याच्याबद्दल जर काही जिहादी प्रवृत्तींना माज अभिमान असेल तर आपण त्याच्यावर बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? तुम्ही अब्दुल कलामांचा लावा, हा देश कोणता आहे? हा देश शाहरुख खान, सलमान खान यांना सुपरस्टार बनवणारा देश आहे. आपल्या काशीच्या मंदिरामध्ये ते शहनाई वादक खान नावाचे बसतात. या देशामध्ये राष्ट्रपती होऊन गेले. अहो, आपण या देशाच्या हिंदूंना कुठं तुरुंगामध्ये उभं करता? या देशाने त्याची लॉयल्टी, सेक्युलरिझम हा वेळोवेळी सिद्ध केलेला. आता हिंदूंनी ती किती वेळा सिद्ध करायची? या देशामधल्या या जिहादी प्रवृत्तींनीच तर पाकिस्तानची निर्मिती केली. मला त्यांना असं विचारायचंय की मग जेव्हा त्यांना सत्ता मिळते तेव्हा त्यांनी ते 57% जे मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतात असं ते दावा करतात, तर मग त्यांनी शिवाजी महाराजांचं का नाही लावलं? हा एवढा मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर ते मी त्याच्याबद्दल पण विचारतो त्याच्याबद्दल, पण त्या आधीच लावायला पाहिजे होता. ठीक आहे, शाने हिंद आपल्यासोबत आहेत. मी पैगंबर येतो तुमच्याकडे. शाने हिंद आपल्यासोबत आहेत. अगदीच महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तुमच्या केबिनमध्ये तो फोटो लावलेला होता, तुम्हाला ती गोष्ट नाही खटकली की फक्त टिपू सुलतानचाच एकट्याचा फोटो लावलेला आहे? बाकी तर सगळे होते ना, ज्याची इच्छा होती तुमची त्यांचे फोटो लावले पाहिजेत. मैंने आपको बताया कि जब मैंने चार्ज लिया तो वहाँ किसी की फोटो नहीं लगी थी. अब ये गलती जो है ये प्रशासन की, जो फोटो आई लगी वो मैंने लगा ली, वहां पर लगा दी गई जिसपे मेरा एतराज नहीं था. दूसरी बात ये, जो शिवाजी महाराज के बारे में अगर आप कह रहे हैं तो इन्होंने ही कहा, दामगुड़े साहब ने, कि शिवाजी महाराज जो थे किसी धर्म में अंतर नहीं करते थे. हमने हमारे सिलेबस की बुक में उर्दू लैंग्वेज से पढ़ी हुई, हमने इसमें एक कहानी पढ़ी थी शिवाजी महाराज की कि वो किसी मध्य प्रदेश में कहीं जीते और वहां उनको किसी राजा ने बोला कि आपके लिए तोहफा लाया जा रहा है. वहां उन्होंने जब देखा
तो एक किसी राजा की बेटी या बीवी थी जो बहुत खूबसूरत थी, मुसलमान थी, और वो वहां से निकले और ये उन्होंने उनसे पूछा कि आपको तोहफा कैसा लगा। तो शिवाजी महाराज ने कहा था कि अगर मेरी माँ इतनी खूबसूरत होती तो मैं भी इतना खूबसूरत होता। जो ऐसे विचारों के महाराष्ट्र है, वहां आपकी लैंग्वेज आप देखिए, जो ओबीसी के नाम से 4-4 साल आपने इलेक्शन लेट किया, भाजपा की बात कर रही हूँ, वहां एक ओबीसी महिला के साथ आपकी लैंग्वेज कैसी है। हमारे अब वो जो सपकाळ साहब का मामला है वो बाद में हुआ, पहले आपको ऑब्जेक्शन फोटो पे था। और दूसरी बात यह है कि आपकी लैंग्वेज, और ये भारतीय संस्कृति नहीं है, महाराष्ट्र की संस्कृति नहीं है जिस तरह की आप बातें कर रहे हैं, और जिस तरह आप दो इस्लाममध्ये पक्ष ओबीसी के असतात लोग का यहाँ लड़ ताई? रहे थे, जो ताई, लड़ रहे इस्लाममध्ये थे ओबीसी आप, असतात जो का? ठीक आहे, ठीक आहे. मी दोघं ये नाही मुझे थांबतो. क्या मला कहा आपने? मला और एक बात मैं कहूंगी, और एक बात मैं कहूंगी, इन्होंने ये कहा कि पाकिस्तान में फला नाम की रोड है, ये पाकिस्तान से हमारा कोई लेना देना नहीं है। हमारे पूर्वज इस्लाममध्ये भारतीय ओबीसी असतात का ताई? संविधान को देख के, मेरी बात पूरी होने दीजिए, भारतीय संविधान को देख के इस्लामी कंट्री को छोड़ के हिंदुस्तान में रुके, बाबा साहब अम्बेडकर के संविधान को देख के। दूसरी बात, जितना मशहूर टिप्पू सुल्तान, हजरत टिप्पू सुल्तान पाकिस्तान में है ना, उससे ज्यादा मशहूर भगत सिंह है। लेकिन आज भी हम भगत सिंह को मानते हैं, इसलिए नहीं कि पाकिस्तान भगत सिंह को मानता था तो हम नहीं मानेंगे। तो आपकी जो सोच है ना मुसलमानों के ताल्लुक से, उसको दुरुस्त कीजिए। और ये जिहादी वर्ड जो आप बोल रहे हैं ना, हम बाय चॉइस यहाँ पे रहते हैं, हमने संविधान को पसंद किया, और संविधान के 144 नंबर पेज पे जहाँ झांसी की रानी का फोटो है, वहीं हजरत टिप्पू सुल्तान का फोटो है। तो अगर वहां मैंने हमारे ऑफिस में अगर लगी रही तो आपको ऑब्जेक्शन नहीं, कोई मिनिस्टर, कोई आदमी संविधान से बड़ा नहीं होता। इसलिए ठीक आहे. संविधान की बुक में मग शिवराय अगर कुलकर्णीजींना है, विचारतो एक छोटीशी तो कमेंट, आणि नंतर मला साळुंके सरांकडे द्यायचं शेवटच्या याच्यासाठी. शिवराय कुलकर्णीजी, आता त्यांनी सांगितलं की संविधानाच्या पानावर सुद्धा टिपू सुलतानचा फोटो आहे, ज्याला तुम्ही नराधम म्हणालात काही वेळापूर्वी. काय करताय त्याचं? आपल्या या सुरुवातीपासूनच्या चर्चेमध्ये माझा आक्षेपाचा मुद्दा जो राहिलेला आहे तो एवढा आहे की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही नाही, ते महाराष्ट्राला झालं ना सर. मान्य आता आहे का? त्याच्या पुढे गेलो ना आपण. महाराष्ट्राला चर्चा खूप पुढे गेली आता. तोच मुद्दा आहे. मुद्दा तोच आहे. विषय हा नाही उरत की टिपू सुलतान विषयी याच्यापूर्वी वक्तव्य मी काय केलंय. मुद्दा एवढाच आहे फक्त की तुलना कुणाशी हे काय करायची, ठीक आहे, हा एवढा आहे. ठीक आहे, याच्यावर ठीक आहे. तुमच्या माणसाचं डॉक्टर साळुंके सर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साळुंके सर आपल्यासोबत आहेत. साळुंके सर, इतिहासाच्या सगळ्या पानांचा तुम्ही अभ्यास केला. त्या पानांमध्ये टिपू सुलतान क्रांतिकारक म्हणून, तो एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून सुद्धा मांडला गेलाय, आणि त्याच प्रकारे एका धर्माच्या विरोधात धर्मांतर करणारा म्हणून सुद्धा ओळखला गेलेला आहे. ही पानं काय सांगतायत? टिपू सुलतान कसा होता? आजच्या परिप्रेक्ष्यात आपण त्याला कसं पाहायला हवं? हा सगळा वाद आहे तो राष्ट्रवाद आणि टिपू असा आपण त्याला टायटल देऊ शकतो. म्हणजे राष्ट्रवादाच्या व्याख्या आपल्या देशामध्ये विभिन्न आहेत आणि एकास एक अशी काटेकोर व्याख्या भारतात नाही. ही आपल्या वादाची मुख्य अडचण आहे. तुम्ही बऱ्यापैकी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला त्या मालेगावच्या उपमहापौर यांनी देखील आपली भूमिका अधिक चांगल्या पद्धतीनं आज आपल्या समोर आणलेली आहे. आणि हाच मुद्दा असतो की इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टिपू सुलतान यांच्याविषयीच्या त्यांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या सातत्यानं बदलत गेलेल्या आहेत. कारण इतिहास पुन्हा पुन्हा उजळला जातो आणि पुन्हा पुन्हा तो लिहिला जात असतो. तेव्हा या निमित्तानं चर्चा होऊन जर टिपू सुलतानचं एक अधिक चांगलं वस्तुनिष्ठ चित्रण महाराष्ट्राच्या समोर येत असेल तर ते अधिक चांगलं आहे. कारण हे काही अचानक नाही झालेलं. ह्या ज्या 2 घटना झाल्या ज्याच्यामुळे ही चर्चा रंग आणि हा सगळा वाद पुढे आलेला आहे. गेले काही वर्ष टिपू सुलतानचं नाव हे वारंवार एक आदर्श राजा म्हणून सांगण्याचा प्रयत्न काही गट करतायत, पण त्यांना तसं का करावं वाटतंय? जे आपण महाराष्ट्राचे प्रमुख असे राष्ट्रीय पुरुष म्हणून जे काही निवडलेले आहेत त्यांच्यामध्ये छत्रपती शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अहिल्या माता, जिजाऊ वगैरे अशी सगळी आपली यादी आहे. या यादीत टिपू सुलतान बसतो का? महाराष्ट्राच्या आदर्शांच्या यादीमध्ये टिपू सुलतान बसतो का? मला तेच सांगायचं की त्यावर समाधान न वाटता आमचाही एखादा महापुरुष अधिक आम्हाला अलाइन होणारा आमच्या आकांक्षांशी तो असावा असं बऱ्याच गटांना वाटत असतं.
त्यातून वेगवेगळे जे पुरुष पुढे येतात त्यात टिपू सुलतान पुढे आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु वस्तुनिष्ठ पद्धतीनं चर्चा करायला गेल्यावर काय चित्र टिपू सुलतानचं काही वर्षांपूर्वी होतं, मधल्या काही संशोधन काय पुढे आली ना आज काय आहे. एक तर सुरुवातीच्या काळामध्ये टिपूचं एक धर्मवेडा राज्यकर्ता असंच चित्रण होतं. त्यानंतर एक नवा फेज असा आला इतिहासकारांच्या मध्ये की नाही असं काही नाहीये, त्याच्याबद्दल जे काही सांगितलं जातंय ते त्यानं ज्यांना त्रास दिलेला आहे किंवा जे ब्रिटिशांनी त्याचा पराभव केल्यानंतर त्याचं चित्र वाईट रंगवण्यासाठी टिपू सुलतानला अशा पद्धतीनं रंगवलं गेलेलं आहे. आणि म्हणून मूळ कागदपत्रांमधून म्हणजे त्यानं मंदिरं नष्ट केल्याचे जसे पुरावे आहेत तसे त्यानं मंदिरांना दान दिल्याचे पुरावे मिळत येतात. मग हे कॉन्फ्लिक्ट नेमकं कसं सोडवायचं यातून एक नव्या पद्धतीनं नवी हिस्टोग्राफी पुढे आली जी टिपूला चांगल्या पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न करायला लागली. ह्या दोन्ही फेजेसचा अभ्यास करून मी स्वतः ह्या मताला आलेलो आहे की टिपूच्या बाबतीत जे काही नकारात्मक लिखाण झालेलं आहे ते उडवून लावण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये दोन वैशिष्ट्य आहेत. एक वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे ब्रिटिश लोक होते आणि ब्रिटिशांना टिपूला बदनाम करायचं होतं कारण त्यांचा हा राष्ट्रवादाचा कॉलोनियलिझमचा संघर्ष आहे, आपण तो पाहू. परंतु वस्तुनिष्ठ पद्धतीने जर बघायला गेलं तर ही सगळी वेगवेगळी जी टिपणं आहेत, वेगवेगळी प्रवास वर्णनं आहेत, त्यावेळेचे अधिकारी आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून जे काही लिहिलंय त्या सगळ्यांना तुम्ही उडवून लावू शकत. काहीतरी त्यामध्ये सत्यता आहे की जी आपल्याला तपासून जेव्हा घेतो तेव्हा त्यामध्ये काही आपल्याला ते तपासावं लागेल. सर, तुम्ही एक अतिशय महत्वाचं सांगितलं, इतिहासाच्या पानातून उभं राहिलेलं ते व्यक्तिमत्व आजच्या या परिप्रेक्ष्यामध्ये आपण उभं करून जर आजच्या नैतिक मूल्यांच्या कसोटीमध्ये त्याला उभं करून जर त्याची तुलना करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची मतमतांतर असू शकतात. पण आज हाच मुद्दा, हेच व्यक्तिमत्व इथं राजकारणासाठी वापरलं जातंय, ध्रुवीकरणासाठी वापरलं जातंय, हे तितकंच खरं आहे. सोयीनुसार वापरलं जातंय हेही तितकंच खरं आहे. आशा करूया इतिहासातले ते व्यक्तिमत्व इतिहास म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. पण आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देच्या माध्यमातून जो सवाल आपण विचारला होता त्या प्रश्नाबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे? शिवरायांसोबत तुलना, सपकाळांनी माफी मागावी का? 80% लोकांना वाटतंय होय त्यांनी माफी मागितली पाहिजे, 20% लोकांनाही वाटतंय. आशा करूया सामान्य माणसाच्या भावनेचा आदर करत सपकाळ माफी मागतो, तुलना नाही होऊ शकत. बडे मुद्देच्या आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतो. धन्यवाद.